यस लेट गाईज आता आम्ही मंदिराला चाललोय. हा ब्लॉग पूर्णपणे मराठीत असणार आहे कारण काय आपल्या बरोबर आहेत आबू आणि आम्ही आता चाललोय राम मंदिरला. आणि आमच्या फॅमिलीमधनं आम्ही पहिले जण आहोत चाललोय. आबू 40 वर्षाआधी अयोध्येला आलेले पण त्यावेळेला हे मंदिर नव्हतं, काहीच नव्हतं. या आता सगळं नवीन बनलंय. सो आबूंसाठी इट इज गोइंग टू बी मराठीत ब्लॉग. आबूंसाठी एकदम परत दुसऱ्या डोळ्यांनी बघण्यासारखे आहे. मी पहिल्यांदा अयोध्येला आले सो माझ्यासाठी ते सगळंच नवीन आहे. आणि आमचे तिकीट्स आम्ही काढून ठेवलेत. दुपारची वेळ आहे आणि 3 वाजले आणि बाहेर 40 डिग्री टेम्परेचर आहे. सो गरम भरपूर होते. बट आम्हाला हे स्कार्फ्स दिलेत आमच्या होमस्टेवाल्यांनी आणि आम्ही दोघांनी आता हे स्कार्फ घालून आम्ही आता ही ई रिक्षा करून आता आम्ही मंदिराच्या गेटला चाललोय. चला. हॅलो गाईस, वेलकम बॅक आमच्या व्लॉगमध्ये. आत्ता आम्ही ट्रेनमध्ये बसून प्रत्येक वेळेला मी ब्लॉग चालू करते मागे कोणीतरी बडबड करतं आहे आणि ट्रेनमध्ये लोक एवढ्या जोरात मोबाईल लावून बसलेत. सो आवाज कितपत येणार आहे मी सांगू नाही शकत. आम्ही आत्ता ट्रेनमध्ये बसून चाललो आहोत वाराणसीला अयोध्येवरनं. बघ, आम्ही आत्ता वंदे भारत एक्सप्रेसमध्ये बसून अयोध्यावरनं वाराणसीला चाललो आहे. अयोध्यामध्ये एवढं काही ब्लॉग करण्यासारखं झालंच नाही कारण काय एकतर मोबाईल अर्ध्या जागेंवर अलाउड नाही आहे आतमध्ये, तुम्हाला लॉकरमध्ये सबमिट करायला लागतं. दुसरं म्हणजे एवढं ऊन होतं तिकडे. माझी तब्येत फार बिघडली उन्हामुळे. अजूनही दिसतंय चेहऱ्यावर ते की प्रचंड त्रास झाला उन्हाचा. आत्ता पण ती ORSची बॉटलच घेऊन मी बसले. वंदे भारतमध्ये आबूंचं खाऊन झालं आहे. आत्ता ते जे खायला देतात, चहा देतात, सो आबूंनी खाल्लं आहे, मी काही नाही खाल्लं असं. आणि आता आम्ही पुढचे 3 दिवस वाराणसीमध्ये असणार आहे. आता 1-2 तासात पोचू वाराणसीला. अयोध्येमध्ये आमचं दर्शन खूप चांगलं झालं. मंदिराच्या एंट्रन्सपासून 1.5 किलोमीटर चालत आत जायला लागतं. पण आम्ही तिकीट्स काढलेले VIP वाले आणि आबूंना सिनियर सिटीजन म्हणून पण खूप चांगलं आतमध्ये दर्शन झालं. ऑलमोस्ट 10 मिनटं आम्हाला मूर्तीच्या समोर नीट उभं राहायला मिळालं, बघायला मिळालं. मूर्ती एवढी गोड आहे, एवढा हसरा चेहरा आहे. तुमचं दर्शन कसं झालं? फार छान झालं, खूप छान झालं. म्हणजे ते बघून एवढं इमोशनल वाटलं की एवढी गोड मूर्ती आहे. म्हणजे आम्हाला दोघांना आजीची खूप आठवण आली की आजी असती तर अजून मजा आली असती. तर जर म्हणजे तुम्ही जाणार असाल तर पहिले तर तिकीट काढूनच जा कारण काय विदाऊट तिकीट 4-4 तास लाईनीत थांबायला लागतं. आता उद्या आमचं वाराणसीमध्ये काशी विश्वनाथचं पण आम्ही बुकिंग केलं आहे आणि मग संध्याकाळी आरती बघणार. 2-3 दिवस चांगलं असं आमचं बुकिंग आहे. सो लेट्स गो. आता सकाळी 9 वाजलेत. आमचं दर्शन 10 वाजताचं आहे आणि आम्ही मंदिराला चाललोय. एवढं उकडतंय. सकाळी 9 वाजता 38ला मराठीत काय म्हणतात बाबू? 38 डिग्री टेम्परेचर आहे. एवढं उकडतंय. आणि दुपारी 43 डिग्री, किती 43 डिग्रीपर्यंत जाणार आहे. सो चांगलं आहे आमचं दर्शन सकाळचंच आहे. आम्ही तयार आहोत. आम्ही आता रिक्षात बसून चाललो आहोत. चला दर्शन करूया. इतने धूप में तेरे भाई का तेल का ऑमलेट बन गया. आमचं खूप चांगलं दर्शन झालं. खूप गर्दी होती. थोडंसं मिसमॅनेज्ड आहे पण सकाळची वेळ आहे. प्रोटोकॉल लाईन वगैरे चालू केली आहे.
आधी जेवढं चांगलं होतं तेवढं आता नाही आहे, कारण काय त्यांनी आम्ही तिकीटच्या प्राइसेस कमी केले आहेत म्हणून आम्ही VIP दर्शन पण लिमिट केले असं सांगितलं आहे. म्हणजे अबूंचं वय 83 असून पण म्हणजे त्यांना लाईनीत उभं राहायला लावलं आणि म्हणजे इट शुड बी अ बिट बेटर, थोडं चांगलं असलं पाहिजे त्यांच्यासाठी. आणि आमच्याबरोबर एक मराठी कुटुंब होतं, सो मराठी पीपल स्टिक टुगेदर. आता आम्ही पुढे चाललो आहे चालत ब्लू लस्सी शॉपला. एवढं म्हणजे 11 वाजता एवढं ऊन चालू झालं आहे. सो आमचा गोल आहे की 12च्या आधी परत हॉटेलला जायचं आहे. अबू तुमचं दर्शन कसं झालं? चांगलं झालं ना? बरं वाटलं? छान. मी आता इथे ब्लू लस्सी शॉपमध्ये बसलोय आणि इकडे लोकांचे जगभरातले फोटोज लावतात. 2 वर्षाआधी मी पण माझा फोटो लावलेला, पण कुठे लावले माहिती नाही, मिळत नाही. पण मी आणलेत माझे आबूंचे आणि आजीचा फोटो आणलाय, आता तो लावूया. आम्ही माझा आबूंचा आणि आजीचा फोटो इथे लावलाय आता. आबू आता लस्सी खात आहे. अरे मराठी ब्लॉग. आम्ही बनारस नाही, अरे बाप रे, तसं बघायला गेलं ना ते इंडियामध्ये तुम्ही कुठे पण जा, ओव्हर स्टिम्युलेशन नाईटमेअर आहे. आम्ही टांगेत बसलोय आणि आता आम्ही कालभैरव मंदिरला चाललोय. आता आमचं कालभैरव मंदिर मधलं सुद्धा दर्शन खूप चांगलं झालं. आम्हाला बाहेर सगळे लोक सांगत होते की 2 तास थांबायला लागेल, 3 तास थांबायला लागेल, तुम्ही हे घ्या ते घ्या. आम्ही बरोबर मागच्या गेटने गेलो, हात धरून जिकडनं होतं तिकडच्या पोलीसवाल्यांनी आम्हाला आत सोडलं बरोबर, आणि पुढच्या बरोबर एंट्रन्सने आम्ही आत गेलो. 10 मिनिटात अख्खं दर्शन होऊन गेलं. कसं झालं तुमचं दर्शन? चांगलं झालं ना? आता आम्ही 12 वाजून गेलेत. आता आम्ही चुपचाप परत हॉटेलला जाणार आहे, ऊन लागण्याच्या आधी डोक्याला, आणि मग आम्ही संध्याकाळी आरती बघायला जाणार आहे. बट दॅट्स ऑल. आम्ही एका खूप छान स्पॉटवर बसलो आहोत आरतीसाठी, पण खूप लोक आहेत, खूप गरम होत आहे. अबू इकडे बघा, आम्ही वरती बसलो आहोत. आरती आता तिथे चालू होणार आहे खाली. आम्हाला एकदम चांगला स्पॉट मिळाला आहे. नाही आपण मागे बसलोय आणि आता अजून चालू व्हायला तरी अर्धा तास आहे आणि एवढी गर्दी आहे. पण व्हॉट डू यू एक्सपेक्ट? पहिले तरी इंडिया आहे, दुसरं वरतून वाराणसी आहे. तर न्यू एक्सपिरियन्स. मी पहिल्यांदा आलेले तेव्हा मी खाली बसलेले आरतीच्या पाटाच्या अगदी बाजूला, आणि त्यांनी पुजाऱ्यांनी सांगितलेलं की अंगावर तेल पडू शकतं. आता मी एकदम मागे बसले. सो हे 2 एक्सपिरियन्स आहेत, आणि आबू पण आहेत बरोबर. लेट्स सी. आमची आता आरती बघून झाली आहे. आरती कशी होती अबू, तुम्हाला कसं वाटलं? 40 वर्षात तुम्हाला वाटतं सगळं बदललंय ना? हो, पण आरतीत पण फरक पडलाय. 40 वर्षापूर्वी आरती वेगळी होती, आताची आरती खूप वेगळी आहे. पण तरी मजा आली ना आपल्याला. सीट खूप चांगली आपण घेतलेली वरती, खूप मजा आली. कमर्शियल झालं आता, पण तरी मजा आली. चंद्र खूप छान दिसत होता. गरम तेवढंच होतंय तरी आम्ही ॲटलिस्ट आता जेवायला आलोय. कुठेही जाऊन आम्ही खातो तर इडली डोसाच सगळं.
तरी आम्हाला आज हॉस्टेलमध्ये एका मुलीने विचारलं की तुम्ही साऊथ इंडियन दिसता, आणि आम्ही दोघांनी फक्त असं बघितलं, साऊथ इंडियन, आम्ही साऊथ इंडियन वाटतो तुम्हाला? नाही. आम्ही सांगितलं आम्ही महाराष्ट्रीयन आहोत. उद्या सकाळी आम्हाला 5 वाजता उठायचं आहे. आमची ट्रेन आहे जी आम्हाला ऋषिकेशला घेऊन जाणार आहे. ऑलमोस्ट 1 अख्खा दिवस आम्ही ट्रेनमध्ये काढणार आहे. सो आता जेवून घेऊया आणि सी यू इन ऋषिकेश. आम्ही इकडे आहोत जस्ट घाटाच्या बाहेर, आणि आबू मला एवढं लव करत नाहीत आता. आबूने मला प्रेम करणं बंद केलं कारण की आबू मला डुलू डुलूचं तिकीट घेत नाही आहेत. इथून जायचं का? इकडनं चला. त्याचाच आहे ना? हो, आमचं आता जेवण झालंय आणि आबू नाही तेच आहे ना. प्लीज. अगं रोड तेच आहे ना. गडबड आहे. यस, लेट्स गो. प्रायव्हेट कूप. आणि आबूंना हवी असलेली विंडो सीट पण मिळाली आहे, आणि मला हवं असलेलं मला अपर बर्थ मिळालंय. आता आपण गडबड करू शकतो आणि चिप्स खाऊ शकतो. सगळी मोठी स्टेशन कव्हर करते ती. की घेराई हो मी रमेश पारखे खायला तयार आहे. अर्धा तोडून द्या. हो देत आहेत, आबू देत आहेत.